राज्य सरकारनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला। पण राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे। अशा 32,000 कोटी पर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकरी बांधवांसाठी शेतकरी मित्रांनो आता सावधान होण्याची वेळ आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी नेमकी कोणाची करण्याची याबाबत अंतिम निर्णय समोर आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, अनेक दिवसापासून शेतकरी मित्रांनो शेतकरी वाट पाहत होते। शेतकरी मित्रांनो, नेमकी कोणाचा कर्जमाफ होणार शेतकरी मित्रांनो आणि कोण वंचित राहणार आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफीपासून। आता 1 जूनपासून शेतकरी मित्रांनो 1 जूनपासून कर्जमाफी प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची बातमी मोठी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, त्याचे महत्त्वाचे GR देखील तयार करण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, 1 जूनपासून कर्जमाफी होणार म्हणून शेतकरी मित्रांनो हा GR पहिल्यांदा अनेक शेतकऱ्यांना मोठा धक्का बसू शकतो शेतकरी मित्रांनो, कारण लाखो शेतकरी यातून बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। शेतकरी मित्रांनो, तसेच शेतकरी मित्रांनो, 1 जून यायला फार कमी दिवस राहिलेले आहे। शेतकरी मित्रांनो, सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचे जिल्ह्यान हे याद्या आणि समित्या कामे वेगाने सुरू झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री कार्यालयाकडून सादर करण्यात आलेल्या अंतिम अहवालानुसार शेतकरी मित्रांनो आता 5 महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेले आहे। शेतकरी मित्रांनो, या नियमामध्ये बसणारे शेतकरीच 2 लाख रुपये कर्जमाफी लाभ मिळू शकतो शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या शेतकऱ्यांना मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो सर्वात पहिला नियम म्हणजे शेतकरी मित्रांनो वार्षिक उत्पादन 2025च्या नव्या निकषानुसार शेतकरी मित्रांनो ठराविक मर्यादेत जास्त उत्पादन असल्याचे शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात येऊ शकतो शेतकरी मित्रांनो। दुसरा म्हणजे शेतकरी मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी मित्रांनो म्हणजे जमिनीचा आकार या शेतकऱ्यांकडे 2 एकरपेक्षा शेतकरी मित्रांनो 2 एकरपेक्षा म्हणजे जे साधारण 5 एकर जमीन आहे शेतकरी मित्रांनो त्यांच्या माध्यमातून मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। शेतकरी मित्रांनो, 5 एकरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो 5 एकरपेक्षा जमीन कमी असेल तर तुम्हाला लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो। तिसरा नियम म्हणजे शेतकरी मित्रांनो रेशन कार्ड धारके संबंधित आहे शेतकरी मित्रांनो, पिवळे रेशन किंवा केशरी रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबांना शेतकरी मित्रांनो आर्थिक 5 या शेतकऱ्यांना पण मिळणार नाही शेतकरी मित्रांनो लाभ। केशरी आणि पिवळ्या रेशन कार्ड शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, तुमच्या घरात जर केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असतील तर शेतकरी मित्रांनो चौथा नियम शेतकरी मित्रांनो म्हणजेच की पॅन कार्ड तपासणी शेतकरी मित्रांनो, कर्ज घेताना दिलेल्या पॅन कार्ड चौकशी संबंधित व्यवहार आर्थिक उघडला आणि इतर माहितीची सखोल चौकशी होऊ शकतो शेतकरी मित्रांनो तुमच्या पॅन कार्डवरून शेतकरी मित्रांनो। तसेच शेतकरी मित्रांनो 5वा आणि अंतिम नियम महत्त्वाचा नियम आहे शेतकरी मित्रांनो, कुटुंबाची आर्थिक स्थिती शेतकरी मित्रांनो, घरातील सदस्य सरकारी नोकरीत आहेत का शेतकरी मित्रांनो, लोकप्रतिनिधी आहेत का शेतकरी मित्रांनो, किंवा शेती व्यक्ती मोठे उत्पादन आहे का शेतकरी मित्रांनो तुमच्याकडं याची तपासणी केली जाऊ शकतो शेतकरी मित्रांनो। अशा परिस्थितीत काही शेतकरी अपात्र ठरू शकतात शेतकरी मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले आहे शेतकरी मित्रांनो की योजना फक्त सहकारी बँक खात्याशी नसून शेतकरी मित्रांनो विविध बँकमधील पात्र शेतकऱ्यांना लागू आहे शेतकरी मित्रांनो। जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक शेतकरी मित्रांनो, SBI बँक ऑफ महाराष्ट्र तसेच ICICI बँक, कटोक मर्यादित यासारख्या खाजगी बँकात आज समावेश असू शकतो शेतकरी मित्रांनो। तसेच शेतकरी मित्रांनो महत्त्वाची बाब म्हणजे शेतकरी मित्रांनो 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले कर्जाचे विचारात घेतले जाऊ शकतो शेतकरी मित्रांनो। ज्या वेळेवर कर्जमाफी फेड केली आहे अशा शेतकऱ्यांना कर्ज करून फसव अनुदान मिळण्याची ही चर्चा सुरू आहे शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये शेतकरी मित्रांनो नांदेड, हिंगोली, परभणी, अहिल्यानगर, लातूर, धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगर तसेच विदर्भातील काही जिल्ह्याचे समावेश होण्याची शक्यता वर्त केली जात आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफीबाबत कोणतीही अधिकृत माहिती आल्याची तुमची कागदपत्रे आणि बँक खात्याची माहिती अचूक ठेवा शेतकरी मित्रांनो, त्याच्यातच गरज आहे शेतकरी मित्रांनो। ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचा शेतकरी मित्रांनो आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।